महाराष्ट्राच्या राजकारणातून एक अतिशय वेदनादायी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। बारामती येथे घडलेल्या भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे निधन झाल्याचं वृत्त हाती आलं आहे। आज सकाळी ही दुर्दैवी घटना घडली असून या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली। मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार हे मुंबईहून बारामतीला एका नियोजित दौऱ्यासाठी येत होते, त्यावेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला। ही घटना आज सकाळी बारामती विमानतळाजवळ घडली। अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते ते विमान लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असतानाच हा अपघात झाला। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आणि प्राथमिक वृत्तानुसार धावपट्टीवर उतरत असताना विमानाचे नियंत्रण सुटले किंवा तांत्रिक बिघाड झाला, ज्यामुळे विमान कोसळलं आणि त्याला भीषण आग लागली। हा अपघात इतका भयानक होता की विमानाचा चक्काचूर झाला आहे। या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानात असलेले वैमानिक आणि सुरक्षा रक्षक अशा एकूण 6 जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे। DGCA देखील या वृत्ताला दुजोरा दिल्याचं समजतं। अजित पवार आज जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध प्रचार सभा आणि कार्यक्रमांना उपस्थित राहणार होते। सकाळी 7:30च्या सुमारास त्यांनी मुंबईहून उड्डाण केलं होतं आणि सकाळी 9च्या दरम्यान त्यांचं विमान बारामतीमध्ये उतरणं अपेक्षित होतं। गोजुबावी गावात त्यांची पहिली सभा पार पडणार होती, मात्र त्यापूर्वीच हा अनर्थ ओढवला।